सांगली सातारा विधान परिषद मतदार संघ निवडणुकीमध्ये दुपारी 2 वाजेपर्यंत 81.56% मतदान झाले, तर सांगली जिल्ह्यातील जत आणि सातारा जिल्ह्यातील पाटण मतदान केंद्रावर 100% मतदान झालं आहे। सांगली शहरातील मतदान केंद्रावर 86.62% मतदान झालंय। भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अभय जगताप या प्रमुख 2 उमेदवारांमध्ये निवडणूक होत आहे। पक्षीय बलाबल बघता भाजपचे उमेदवारांचे पारडं जड आहे। महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचा विजय निश्चित आहेच, मात्र महायुतीच्या मतांच्या पेक्षा जास्त मतं आम्हाला पडतील असा दावा भाजपचे सांगलीचे जिल्हा अध्यक्ष सम्राट बाबा महाडिक यांनी केला आहे। सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सर्व 12 मतदान केंद्राबाहेर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची निवडणूक आज हे मतदान पार पडते आणि सबंधभर जिल्हाभर जिल्हाध्यक्ष नात्याने माहिती घेतली। जवळजवळ आता 12-12:30 वाजले 90% हे मतदान पूर्ण झालेलं आहे। तासाभरामध्ये 100% मतदान पूर्ण होईल असं चित्र आहे। त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यामध्ये महायुतीची जेवढी मतं आहेत आपल्याला लक्षात येईल, निकाल लागल्यानंतर आपल्याला सर्वांना समजेल की अतिशय चांगल्या पद्धतीची मतं आमचे महायुतीचे भाजपचे उमेदवार आदरणीय धैर्यशील कदम दादा यांना पडलेलं आपल्याला दिसेल। काही छुपी ताकदसुद्धा हे आमच्याबरोबर होती हेही तुमच्या लक्षात येईल आणि निश्चितपणानं महायुतीचा जेवढा आकडा आहे त्याच्यापेक्षा वाढवून मतदान झाल्याशिवाय राहणार नाही असं एकंदरीत चित्र आहे। किती सांगू शकत नाही, परंतु महायुतीचे आकडे तरी फिक्स आहेत। त्याच्यापेक्षा जास्त मतं 100% हे महायुतीच्या उमेदवाराला पडणार, एवढंच मी आत्ताच्या घडीला तर तुम्हाला सांगू शकतो। आणि मतदानाच्या दिवशी आपल्याला कळेल की नेमकी महायुतीची रणनीती काय होती आणि आपण कशी यशस्वी झालो हे आपल्याला त्या दिवशी लक्षात येईल। नाही, संधी मला मिळाली नाही हे खरं असलं तरी शेवटी कसं आहे, भारतीय जनता पार्टी हा खूप मोठा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कधी कोणाला मोकळं ठेवत नाहीत। ज्या पद्धतीनं मला वरिष्ठांनी जो शब्द दिलेला आहे तो शब्द आज नाही पूर्ण झाला तर तो उद्या पूर्ण होणार आहे। त्यामुळे मी नाराज न होता किंवा मी थांबणारा कार्यकर्ता नाही, मी कामात असणारा मी एक कार्यकर्ता आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीने जी आज जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे ती चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा मी प्रयत्न करतो आणि भविष्यामध्ये चांगली संधी या ठिकाणी आम्हाला मिळेल एवढीच अपेक्षा।